नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जे शाकाहारी लोक आहे त्यांना 7 असे पदार्थ आहेत की जे जास्त प्रमाणात भरपूर सारे प्रोटीन मिळवून देतात. तर कुठले हे जे पदार्थ आहे हे जे आपण रोजच्या आहारात खाल्ले तर आपल्या शरीरातलं प्रोटीन जास्त प्रमाणात वाढेल. तर मंडळी, बहुतांश शाकाहारी लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रामुख्याने दिसून येणारी एक तक्रार म्हणजे ह्या लोकांच्या शरीरात प्रोटीनचं खूप कमी प्रमाण असतं. शाकाहारी पदार्थामधून पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स मिळत नाहीत असा त्यांचा समज असतो. पण काही डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ मात्र असं सांगतात की तुम्ही काही पदार्थ जर योग्य प्रमाणात खाल्ले तर यातून तुमच्या शरीराचं प्रोटीन गरजेच्या निश्चित भागू शकते. जसं की आता यामध्ये कुठकुठले 7 पदार्थाचं प्रोटीन आपल्या शरीराला भागू शकतं ते बघूयात. तर सर्वप्रथम आहे उडीद डाळ आणि तांदूळ. हे प्रोटीनसाठी एक चांगला कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे इडली सांबार असा मेनू करून तुम्ही खाल्ला तर त्यातून चांगल्या दर्जाचं प्रोटीन मिळतं. दुसरं मूग डाळ आणि बाजरी ही 2 धान्ये एकत्र करून खाल्ल्याने त्यातून चांगले प्रोटीन मिळतात. मुगाचं वरण आणि बाजरीची भाकरी असा पर्याय तुम्ही निवडू शकता. यातून लायसिन्स आणि मेथिओनिन हे प्रोटीन्स मिळतात. ते पचायला हलके असतात. तिसरं आहे हरभऱ्याची डाळ आणि गव्हाची पोळी. मंडळी, हे देखील एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. यातून शरीराला गरजेचे असणारे जवळपास सगळेच अमिनो ॲसिड्स मिळतात. जसं की वरण भात हा देखील प्रोटीनसाठी एक चांगला पर्याय आहे. आणि डाळ आणि भात याचं कॉम्बिनेशन जर व्यवस्थित जमलं तर यातूनही चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. नंतर आहे राजमा. मंडळी, राजमा चावल हा देखील एक मस्त पर्याय आहे. यातून प्रोटीन्स तर मिळतातच, पण त्यासोबतच लोह आणि फायबरही पुरेशा प्रमाणात मिळतो. नंतर आहे मसूर डाळ. मंडळी, मसूर डाळ आणि गव्हाची पोळी हे कॉम्बिनेशनही शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य आहे. शिवाय त्याच्या गॅल्मॅनोजचा इंडेक्स कमी असल्याने मधुमेहांनाही ते चालू शकतं. नंतर आहे खिचडी. मंडळी, खिचडी हा देखील प्रोटीनचा सुपर स्रोत आहे असं डॉक्टर सांगतात. भाज्या आणि तूप घालून तुम्ही खिचडीला आणखीन पौष्टिक करू शकता. ही सगळी माहिती अभ्यासिकांनी जसं की ह्या ऑनलाईन इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेली आहे. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये तुम्ही ही जे 7 डाळी सांगितल्यात आम्ही, हे जर तुम्ही तुमच्या शाकाहारी जे लोक आहेत त्यांनी जर त्यांच्या रोजच्या आहारामध्ये जर खाल्ल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर मंडळी, ही होती छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे. धन्यवाद.